मंथरा आणि मारीच। एक मंथरा कुजबुजली राजमहालात, ईर्षेच्या ज्वाळा पेटल्या रामकथेत। कैकेयीच्या मनात घातला तिने भेद, प्रेमाचे राज्य फोडून टाकलं वेद। लोभाच्या धाग्यात गुंफली तिने योजना, राज्य गमावून वाढविली वेदना। सोन्याच्या मृगात मारीच नाचला, सीतेच्या मनात मोह उतरला। राम गेला वनात, सखा दूर झाला। दुर्जन बुद्धीने संसार हलविला। मंथरेची कुजबुज मारीच्याच सोनं, यांनीच ठरवलं रामायणाचं रण। मित्र हो, मारीच आणि मंथरा, पण प्रथम मंथरा आली, नंतर मारीच नावाचा मायावी राक्षस आला रामायणामध्ये। मंथरा दासी, दशरथाची प्रिय राणी कैकेयी, हिच्या मनामध्ये भेद घालायचं काम मंथरेने केलं पहा। मंथरा, जिचं मन स्थिर नाही अशी मंथरा, कानोकानी आपलं कन्फ्युजन, संभ्रम, भ्रम तयार करण्याची आणि स्वार्थ बुद्धी ही समोरच्याला ऐकवण्याची कुटिलता, पहिली कुटिलता ही कैकेयीची ला भेटलेली मंथरा। पहा, सध्याच्या युगामध्ये मोबाईल हा सुद्धा मंथराच झालेला आहे, आणि हा मंथरा आपल्या कानोकानी कन्फ्युजन करतो। जाहिरातीच्या युगामध्ये मारीच नावाची कला, ही अशी कला आहे पहा, माणसाला मोह निर्माण करते। मोठमोठ्या जाहिराती आकर्षण निर्माण करते, आणि हे व्यावहारिक चातुर्य तुमची आमची यामध्ये आकर्षणापोटी आपण भ्रमित होतो, आणि ती वस्तू आपल्याला हवी आहे हा मोह आवरत नाही। सुखासाठी माणूस दाही दिशा, चौफेर नजर त्याची अपेक्षेची असते, लोभाची असते, आणि हा मारीच जगाच्या पाठीवरचं सर्व मार्केटिंगचं कार्य करतो। मार्केट केल्याशिवाय वस्तू विकत नाहीत, आणि वस्तूचा लोभ वाढवण्याची कला म्हणजे मार्केटिंग कला। मारीच हा जिवंत आहे पहा सर्व व्यवस्थेमध्ये, आणि तिथून लोभ तयार होतो, आकर्षण तयार होतं, आणि आपली सीता म्हणजेच आपल्यातलं मन त्याशी आकर्षित होतं। मला पाहिजे, मला बरं वाटेल, ही भूमिका जेव्हा तयार होती तर माणूस त्या आकर्षणापोटी खरेदीसाठी आकर्षिला जातो, आणि खर्चिक होतो, पसारा घरी वाढतो। हा सोनं नसल्याला मुलामा असलेला जो वरवरचा रूप आहे, त्याला भाळून जाणारी तुम्ही आम्ही सारे मोहग्रस्त आहोत। प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मंथरा येते, ऐकायचं का न ऐकायचं हे आपल्या मनावर असतं। तसंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मारीच येतो, मोहग्रस्त व्हायचं का न व्हायचं हे आपल्या स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीतूनच आपण ते ठरवू शकतो। सत्य काय, मिथ्या काय, भ्रम काय, भेद काय हे कळणं अत्यंत आवश्यक आहे।